नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहा काटोळे. स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. चला तर पाहूया आज आपण सगळ्यात जिद्दी असा खूप जिद्दी डाग कशाने काढायचा त्यासाठी मी एक फॉर्म्युला घेऊन आले आहे तुमच्यासाठी. चला तर पाहूया. ते फॉर्म्युला पाहण्याच्या आधी आपण हे पॅन्टला जे डाग होता का तो मी स्वतः काढला, म्हणून हे अनुभव शेअर करायला मी तुम्हाला व्हिडिओ करत आहे. हे बघा, इथे खूप डार्क असा मोठा डाग झाला होता इथे आणि इथे. आता अंधक झाला आहे खूप, आणि इथे पण तुम्ही निरखून पाहिलं तर तुम्हाला दिसेल. पण हे बघा, इथे पण थोडा आता अंधक झाला आहे. इतका डार्क डाग होता, कशानेच निघत नव्हता माझ्याकडून. तर मग मी विचार केला की बाबा असं असं करून बघा, तसं करून बघा, म्हणून मी विचार केला. मग मी केलं तर तो डाग नाहीसा होत आहे. तर मग म्हटलं अनुभव शेअर करायला काय हरकत आहे, म्हणून मी तुम्हाला अनुभव शेअर करायला माझा. आणि आता आपण फॉर्म्युल्याला लावूया. इथं आपण घेऊया थोडंसं हार्पिक, जे सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असतं. हे बघा, एवढंच असं घ्यायचे, जास्त नाही, काही नाही. आणि आता आपल्याला लायझॉल घ्यायचे. मी मागच्या वेळेस व्हिडिओ केलेला होता ना, थोडंसं आपल्याला लायझॉल घ्यायचे. तो पण रिझल्ट छान आहे, पण त्याच्यापेक्षाही जिद्दी डाग या फॉर्म्युल्याने जातो. आणि जेव्हा जेव्हा मला अनुभव येतो तेव्हा मला शेअर करायला खूप आवडते. मी कधी मी स्वतः अनुभव घेते आणि मग इतरांना सांगायला मला आवडते. इथं मी वाटिका शॅम्पू घेतला. हे बघा, एवढा शॅम्पू घ्यायचा आपल्याला. इथं मीठ घेतलं मी, एवढं मीठ घ्यायचे. जे आपण स्वयंपाकामध्ये वापरतो तेच मीठ वापरलं मी. आणि जो इथं मी टाईड निरमा वापरते. जे तुम्ही धुण्यासाठी वापरता ते तुम्ही घेऊ शकता. इथं मी टाईड निरमा वापरत आहे. हे बघा, आणि हे माझ्याकडे लिंबू नव्हतं, ते मी काल हेच वापरलं फॉर्म्युला करून. आता मी अर्धा भाग राहिलेला तेच वापरत आहे. तर आपल्याला यामध्ये असं लिंबू पिळून घ्यायचे. बघा कसं फसफस होतो येते. हे आपल्याला एकजीव करायचे. आता आपल्याला ज्या डागावर म्हणजे ज्या जागेवर डाग आहे त्या जागेवर आपल्याला लावायचं आहे. मी तुम्हाला डाग दाखवते कसं आहे ते. हे बघा, पॅन्टला पण एवढे डार्क असे डाग पडले होते. दिसतंय ना तुम्हाला? तर असे डार्क डाग होते. तर मी पॅन्टला आधी हे केलं आणि मग आता शर्टवर मी तुम्हाला काढून दाखवण्यासाठी व्हिडिओ करत आहे. तर आता आपल्याला या जागेवर लावायचे. हे बघा, आपल्याला डागाला आधी ओलं करायचे.
इथे 2-3 जागेवर असे डाग झालेले आहेत. आपल्याला पण माहित नसतं की कशाचे डाग आहेत आणि काय, आणि असे डाग होऊन जातात. चांगले शर्ट पण खराब होतं, त्या डागामुळे आपण वापरू शकत नाही. साडी असो, शर्ट असो. आणि आपल्याला पुन्हा ही मी जे मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये सांगितली होती, ही गोदरेज नंबर 1 साबण किंवा लक्स साबण वापरा हे सांगितलं होतं, तीच आपण आता मी ते गोदरेज नंबर 1 साबण घेतली आहे, ती पण याच्यावर चोळायची आहे. आणि ह्या जागेला आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे. असं घासायचं ब्रशनं. तर हे आपल्याला पुन्हा एकदा लावायचे. आणि आपल्याला चोळून चोळून असंच करत ठेवायचं. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही असं करू शकता. खूप जिद्दी डाग आहे हे. तुम्हाला आता इतक्या लवकर नाही निघणार हे. हे 2-3 तासानंतर तुम्हाला मी दाखवते. हे आपल्याला असंच लावून, हे असं त्याच्यावर लावून ठेवायचे. 2-3 तासानंतर पुन्हा एकदा घासायचे आपल्याला. असंच लावून ठेवायचे आणि 2-3 तासानंतर पुन्हा ब्रशने आपल्याला घासायचे. आणि मग मी दाखवते तुम्हाला डाग निघाला का नाही. बघा 2-4 तासाच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती अंधक झालेला आहे आपला हे डाग. मी तुम्हाला धुवून दाखवते. आपण जे फॉर्म्युला बनवला होता तो फॉर्म्युला मी लावून अधूनमधून मी याला घासत होते ब्रशनं. तर तुम्ही पण तसंच करा. हे बघा तुम्हाला दिसतंय ना, हे बघा किती अंधक झाला आहे डाग. किती डार्क होता आणि आता किती अंधक झाला आहे. तर तुम्हाला फॉर्म्युला कसा वाटला, काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बघा 2-4 तासाच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती अंधक झालेला आहे आपला हे डाग. मी तुम्हाला धुवून दाखवते. आपण जे फॉर्म्युला बनवला होता तो फॉर्म्युला मी लावून अधूनमधून मी याला घासत होते ब्रशनं. तर तुम्ही पण तसंच करा. हे बघा तुम्हाला दिसतंय ना, हे बघा किती अंधक झाला आहे डाग. किती डार्क होता आणि आता किती अंधक झाला आहे. तर तुम्हाला फॉर्म्युला कसा वाटला, काय वाटला कमेंट करून नक्की सांगा.
आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.